अन्याय झाला असे म्हणणारे ॲडव्होकेट अक्षय गायकवाड यांनी खऱ्या अर्थाने आयोगाचा रस्ता पथविक्रेत्यांना दाखवला। आयोग म्हणजे काय तर अनुसूचित जाती जमाती म्हणजे एससी आणि एसटी यांच्यावरती पथविक्रेत्यांवरती कारवाई करण्याचा अधिकार हा मुख्याधिकारी यांना नसून ती कारवाई बेकायदेशीर असल्याचं ॲडव्होकेट अक्षय गायकवाड यांनी सांगितलं आणि ते मुंबई येथे अनुसूचित जाती जमाती आयोग या ठिकाणी गेले। त्यानंतरची सुरुवात आणि कारवाई काय झाली हे देखील आपण अक्षय गायकवाड यांच्याकडून जाणून घेणार आहोत। चला तर मग आपण त्यांना देखील भेटणार आहोत। अक्षय गायकवाड, ॲडव्होकेट, बारामती। तुम्हाला क्रांतिकारक जय भीम। बाबासाहेब असं म्हणतात की तलवारीच्या ताकदीपेक्षा पेनाची ताकद ही सर्वात श्रेष्ठ आहे। तर त्या पेनाची ताकद आम्ही या मुख्याधिकारी पंकजी भुसे सर व बारामती शहरचे पोलीस निरीक्षक विलासजी नाळे सर यांना पेनाची ताकद काय आहे ती यांना दाखवलेली आहे आम्ही। तर 10 तारखेला 10/6/2025 रोजी आमचे मित्र मंगलदासजी निकाळजे, फयाज शेख, राहुलदादा कांबळे, अमोल सोनवणे आणि गणेश लंकेश्वर या त्यातल्या दोघांना सोडून जवळजवळ 35 जणांवर कारवाई झाली होती। पोलीस अधिनियम 1951 नुसार 68 नुसार त्यांनी कारवाई केली। 59 नुसार त्यांना सोडून देण्यात आलं 4 तासांनी। त्यानंतर पथविक्रेत्यांना पथविक्रेत्यांसंदर्भात त्यांनी असं केलं होतं की आधी ऑलरेडी सीओच्या विरोधात की आम्ही सीओ जर बेकायदेशीर कारवाई करतील तर त्याला आम्ही संविधानिक पद्धतीने विरोध करू। त्यानंतर आमच्या मित्रांनी, या सर्व मित्रांनी त्यांना विरोध केला। मात्र विरोध करताना यांनी पोलीस प्रोटेक्शन मागवलं सीओ साहेबांनी, पण आयोगासमोर ते पोलीस प्रोटेक्शन हे चुकीचं आहे असं एकतर्फे वाटतं। मात्र ज्यावेळेस आयोगाने या दोघांनाही शासकीय चलनाचा उल्लेख केला की तुम्ही चलन भरले का, तर यांनी सांगितलं यांच्याकडे कुठलंही उत्तर नव्हतं। यांच्याकडे फक्त परमिशन होती। सीओ साहेबांनी परमिशन मागितलेली आणि PI साहेबांकडे परमिशन मागितली म्हणून त्यांनी हे केलं होतं। मग प्रत्यक्षात मात्र 2000चा शासन निर्णय आहे, 2006चा शासन निर्णय आहे की चलन भरून हे कारवाई करायची असती। मात्र प्रत्यक्षात तसं काही झालेलं नाही। मेश्राम साहेबांनी त्यांना विचारलं आयोगाच्या उपाध्यक्षांनी, त्यांच्याकडे हे चलन उपस्थित नव्हतं। त्यांना तारीख दिली वाढवून, 3 तारीख दिली होती, पण 3 तारीख दिल्या असताना सीओ साहेब आले नाहीत। त्याच्यानंतर साहेबांनी तोंडी आदेश देऊन सुद्धा कारवाई चालू होते। तर यांनी सीओ साहेबांनी निनावी नोटीस दिलेली आहे। तर ते आयोगापुढे आम्ही यांचा मुद्दा खोडला की यांनी निनावी दिलेला आहे। साहेबांना आम्ही तसं दाखवलं की यांनी निनावी नोटीस देऊन कारवाई केलेली आहे। त्यांचा दुसरा मुद्दा होता की यांनी वाहतुकीला अडथळा केलेला आहे। तसा वाहतुकीला अडथळा केला नव्हता। सहकारी गृहनिर्माण संस्था आहे तिथं, त्या प्लॉटमध्ये त्यांनी बसलेले होते आणि नगरपालिकेने त्यांना प्रमाणपत्र दिलेलं आहे पथविक्री संदर्भात। तेही आम्ही आयोगासमोर सादर केलं। त्यांना लोन दिलेलं तेही सादर केलं। स्थळ पाणीचा अहवाल तेही सादर केला। सर्व काही रीतसर आम्ही सादर केलं आणि कायद्याची बाजू आम्ही स्ट्रॉंगपणे मांडली। स्ट्रॉंगपणे मांडत असताना तरी सुद्धा आयोगाने त्यांना एक ही दिलं की वेळ दिला की तुम्ही ही केलेलं हॉकर तर एवढं सर्व मागितलं। त्यानंतर त्यांनी तोंडी आदेश दिला। त्यानंतर 8 तारखेला लेखी आदेश आला की पथविक्रेत्यांची कारवाई थांबवावी, उपाययोजना केल्याशिवाय काही कारवाई करू नये असा आदेश आला। आदेश आल्यानंतर काही कारवाया थांबलेल्या आहेत।
मात्र आदेश तोंडी दिल्यानंतर त्या कारवाया चालू होत्या. तेही तक्रार आम्ही आयोगाकडे वकील या नात्याने मी पीडितांमार्फत फिर्यादीमार्फत आम्ही दाखल केलेले आहे. आणि त्याच्यानंतर आता सध्याला त्यांना 15 दिवसाचा कालावधी दिलेला आहे. त्यानंतर ते उपस्थित राहतील माहिती नाही. पण आयोगाकडे 14 तारखेला सुनावणी असताना त्यांनी प्रकृती खराब असल्याचं कारण दिलेलं आहे. आणि त्यांची प्रकृती खराब आहे का नाही आता ती काही माहिती नाही आम्हाला. पण ते उपस्थित होते काल. आता ते कायद्याचा भाग आहे.